नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघितलं की खूप सारे लोक पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्वचं ॲप्लिकेशन करण्यासाठी वाट बघत होते आणि ऐन वेळेस आपण बघितलं म्हाडाकडून अ, एकतर वेबसाईटच चालत नव्हती, लॉग इन होत नव्हतं, लॉगआउट होत होतं आणि त्याच्यानंतर काही काळानंतर मेसेज आला की किंवा नोटिफिकेशन म्हाडाच्या वेबसाईटवर आलं किंवा ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्यामध्ये चेंजेस झाले आणि अशा प्रकारे ड्यू टू सर्टन टेक्निकल डिफिकल्टीज द apartment allotment process under the Pune Mhada First Come First Serve scheme will commence on May 28, 2026 at 2:30 PM. म्हणजे अशा प्रकारे टेक्निकल डिफिकल्टीजमुळे ह्या स्कीम ज्या आहेत त्या 28 मेला आता ॲप्लिकेशन स्टार्ट करता येणार आहे 2:30 आता ह्यात जर बघितलं तर ही दुसरी वेळ आहे. याच्या आधी अ, बऱ्याचशा लोकांचा रजिस्ट्रेशन किंवा प्रोफाईल क्रिएशनमुळे डेट एक्सटेंड झाली होती आणि आत्ता जर बघितलं तर आज ही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे डेट एक्सटेंड झालेली आहे. पण आज जर बघितलं तर खूप सारे लोक 295च फ्लॅट्स आहेत टोटल सगळे स्कीममध्ये आणि हजारोंच्या संख्येने लोक ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा तो फ्लॅट मिळवण्यासाठी वाट बघत होते. काही लोकांनी जर बघितलं तर मेसेज आले होते की काही लोक अक्षरशः लीव टाकून आज थांबले होते की ॲप्लिकेशन आपलं पहिलं ॲप्लिकेशन जाईल आणि तो फ्लॅट आपल्याला भेटेल. तर एक रिॲलिटी पण आहे की फ्लॅट 295च आहेत आणि ॲप्लिकेशन करणारे खूप सारे लोक आहेत. वेबसाईटवर तेवढा ताण येणार आहे, तेवढे लोक लॉग इन करणार आहे. पण ही म्हाडाची जबाबदारी आहे की त्यांनी त्या गोष्टी विचारात धरून किंवा जेवढं रजिस्ट्रेशन होते त्या अनुषंगाने ते वेबसाईट किंवा त्यांची टेक्निकल जी टीम असेल ती ह्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की जेणेकरून खूप सारे लोक सामान्य लोक अपेक्षेने वाट बघत असतात आणि असा ऐनवेळेस जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या त्या सामान्य लोकांचा जो विश्वास आहे तो म्हाडावरचा नक्कीच कमी होतो. तर डेट चेंज झालेली आहे 28 मे 2026 2:30 वाजता आपल्याला या ठिकाणी दिसते. ह्याच्यात अजून एक महत्त्वाचं आहे की जे तुमच्या फायद्यासाठीचं आहे ॲज अ ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतोय की डेट जर बघितली तर या ठिकाणी 2:29 स्टार्ट होणार आहे. तिथे आपल्याला दिसते की 2:30 तेव्हा थोडंसं आधी लवकर जेव्हा 28 तारखेला तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर थोडंसं लवकर लॉग इन करून बसा. त्या दिवशी होप असा इश्यू न येऊ याची म्हाडाने काळजी घ्यावी. डेट एक्सटेंड झाली आहे. जवळपास 15 दिवस ती डेट पुढे ढकललेली आहे. ज्यांच्या प्रोफाईल पेंडिंग असतील, ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल, ज्यांचं प्रोफाईल क्रिएट केलं नसेल त्यांनी क्रिएट करून घ्या. ज्यांचं व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल त्यांनी नक्की एक वेळ जर तुमचं डोमिसाईल व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर नक्की म्हाडा ऑफिसला एकदा व्हिजिट करा. तिथं तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्या. अजून एक महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे जेणेकरून जे तुमच्या फायद्याचं आहे. आता जर बघितलं आपण स्कीममध्ये तर ह्या जुन्या स्कीम आहे, ह्या आत्ताच्या आलेल्या स्कीम नाही आहेत. ह्या जुन्या स्कीम आहेत ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्येच दाखवत आहेत. या ठिकाणी जर आपण सिलेक्ट लोकेशनला गेलो तर 0 दाखवत आहेत. 0 म्हणजे ऑलरेडी बुक्ड आहेत. ह्यांची प्रोसेस झालेली आहे किंवा जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्ही आत्ता रिसेंटवाल्या स्कीमला 28 तारखेला ॲप्लिकेशन करणार असाल तर इथं नंबर ऑफ अपॉइंटमेंट 4 आपल्याला युनिट्स दिसत आहे. या ठिकाणी 4 दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा अवेलेबल टेनमेंट ॲज पर कॅटेगरी. आता हे जवळपास सगळी जनरल पब्लिकसाठीच आहे. 4 युनिट अवेलेबल दिसत आहे. इन केस त्या दिवशी जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल कारण काय आहे की पहिलं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, EMD अमाऊंट भरायची आहे, नंतर तुम्हाला तो फ्लॅट बुक करण्याचं ऑप्शन येणार आहे. जर तुम्ही त्या दिवशी लॉग इन करून हा ऑप्शन जेव्हा तुम्ही एखादी स्कीम जी लाईव्हमधली सिलेक्ट केलेली असेल आणि या ठिकाणी जर 0 दिसत असेल तर काळजी घ्या. 0 म्हणजे त्या बुक झालेल्या असणार आहेत आणि 48 हॉवर्ससाठी तरी त्या ब्लॉक झालेल्या आहेत. जर तुम्हाला रिस्क घेऊन वेट करायचं असेल इन केस जे कोणी बुक करून बसलेले आहेत त्यांनी जर ते अमाऊंट पे केलं नाही तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तिथे कन्सिडर केलं जाणार आहे. पण जर इथे 0 असेल आणि तुम्ही ॲप्लिकेशन तरीही केलं, इन केस ते अलाउड करणार नाही. पण जर इन केस प्रोसेस झालंच त्यावेळेस 0 असतानाही, तर ते 48 हॉवर्समध्ये जे ब्लॉक केलेले आहेत त्यांनी जर ते अमाऊंट भरलं नाही, अराउंड 10% किंवा कमी जास्त असू शकतं. तर ते अमाऊंट जर भरलं नाही तर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जाईल. पण एक आहे, जर तुम्ही 0 असताना ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला EMD अमाऊंट भरायची आहे. EMD अमाऊंट रिफंड होईल. पण जे ₹700 आहेत ते तुमचे जे आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघितलेलं आहे, जे बिना परतावाचे 700
₹8 जे आहेत ते तुमचे त्या ठिकाणी जाणार आहेत. रिफंड इन्स्टंट नाही आलं तरी नंतर येणार आहे. पण जेव्हा 0 या ठिकाणी असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर रिस्क घ्या. तुम्ही ₹708 चा विचार करून पुढे प्रोसीड करा. जर तुम्हाला होप्स असतील, की हां, त्या बुक झालेल्यामध्ये तुमचं कोणीतरी जर प्रोसेस कंप्लीट करू शकलं नाही 48 तासामध्ये आणि तुमचं ॲप्लिकेशन, कारण ते जे या फॉर एक्झाम्पल हे 4 आहेत, या 4 जर बुक झालेले असतील, तर त्याच्यानंतर ज्याचं ॲप्लिकेशन आलेलं असेल, त्या 4 मध्ये जर कोणी ते प्रोसेस कंप्लीट करू शकलं नाही, तर त्याचा ते ॲप्लिकेशन तिथे कन्सिडर केलं जाईल. तर असं आहे. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करणार असाल 28 तारखेला, तर नक्की हे ध्यानात ठेवा, जेणेकरून तुमचे ॲटलीस्ट तिथं ॲप्लिकेशनला जे जाणारे पैसे आहेत ते तरी वाचतील. ओके. तर हे आहे आजच्या व्हिडिओमध्ये. डेट तर एक्सटेंड झालेली आहे. ज्यांचं प्रोसेस बाकी आहे नक्की त्यांनी प्रोसेस कंप्लीट करा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.